नमस्कार मित्र हो. आरटेक एज्युकेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आज बघणार आहोत एम-डी-एम संदर्भामध्ये पी-एम पोषण स्कीम अंतर्गत आपल्याला वेब फॉर्म कसा मॅन्युअली भरायचा आहे आणि त्याचं ऑडिट परीक्षण म्हणजेच लेखापरीक्षण कसं होणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेवरून प्रत्येक शाळेला आपली पूर्वतयारी करून ठेवायची आहे आणि त्यासाठी वेब फॉर्म जो आहे तो आपल्याला मॅन्युअली भरायचा आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ऑडिटमध्ये आपल्याला याच्या अगोदरही या एम-डी-एमचं ऑडिट 2015-16 ते 2019-20 या दरम्यानचं आपल्याला लेखापरीक्षण झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा लेखापरीक्षणाला सामोरं जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अद्ययावत करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या एम-डी-एम अंतर्गत येणाऱ्या सर्व जे बँक पासबुक आहेत, कॅशबुक आहे व साठा नोंदवही आहे, यांचं आपल्याला अपडेट पण करायचं आहे. जेणेकरून आपल्याला मॅन्युअल फॉर्म भरताना कुठली अडचण येणार नाही. त्याकरिता सुरुवातीला आपल्याला बँक पासबुकच्या सर्व एंट्र्या आणि तसेच कॅशबुक हे सगळं अद्ययावत करून ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हा वेब फॉर्म भरता येईल. आता याच्यामध्ये एक सांगायचं म्हणजे 2020-21 मध्ये कोरोना काळ होता आणि या काळामध्ये आपण दैनंदिन नोंदी आपण ठेवलेल्या म्हणजेच आहेत, परंतु त्या दैनंदिन नोंदी नव्हत्या. तर आपण फक्त तांदूळ हा विद्यार्थ्यांना वाटलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे या ठिकाणी त्या ठिकाणी जो खर्च होता तो खर्च पण आपण विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये वैयक्तिकरित्या बँकेमधून त्या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. तर यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की हे लेखापरीक्षण करत असताना आपण कोरोनाचा काळ जरी असला तर त्या नोंदी, त्या अनुदानाच्या नोंदी, त्यानंतरचं आपलं जे रेग्युलर शाळा सुरू झाल्या त्यानंतरच्या बाबी सर्व गोष्टी आपल्याला या अपडेट करून या ठिकाणी या फॉर्ममध्ये भरायच्या आहेत. तर आपण आता त्या फॉर्ममध्ये कसे भरणार आहे किंवा तो फॉर्म कसा आहे आणि त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये कुठली माहिती भरायची आहे, तर त्या संबंधीचं आपण सविस्तर असं मार्गदर्शन बघणार आहोत. या ठिकाणी माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण या YouTube चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करावं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करावा ही विनंती. तर चला आपण बघूयात की हा वेब फॉर्म याचा फॉर्मॅट कसा आहे आणि तो कसा भरायचा आहे. पत्र ओ याप्रमाणे आपल्याला हा फॉर्म दिलेला आहे. याच्यामध्ये टेबल दिलेले आहेत अनेक आणि या टेबलमध्ये प्रत्येक टेबलमध्ये आपल्याला माहिती भरायची आहे. तर या अगोदरही आपण ही माहिती भरलेली आहे. त्यासाठी खर्च कसा आलेला आहे, कशाचा आलेला आहे, अनुदान कशाचं आलेलं आहे, आपण ते खर्च कशा प्रकारे केलेला आहे आणि त्याचं आपल्याला सर्व सविस्तर अशी नोंद या मॅन्युअल फॉर्ममध्ये भरायची आहे. आता या मिड डे मील स्कीम मधलं जे ऑडिट आहे तर या ऑडिटमध्ये आपल्याला सुरुवातीचं जे पेज आहे त्याच्यामध्ये टेबल नंबर 1 आहे. तर या ठिकाणी शाळेचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ब्लॉक म्हणजेच आपल्या तालुक्याचं नाव आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट आहे आपला जिल्हा. त्यानंतर आपल्या शाळेचा UDIS कोड या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेम ऑफ हेड मास्टर मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे. संपूर्ण नाव लिहायचं आहे या ठिकाणी आणि त्यानंतर HM टीचर मोबाईल नंबर, मोबाईल क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे. आता एम-डी-एमचं काम हा बहुतांशी मुख्याध्यापकच बघतात, त्याच्यामुळे त्यांचाच मुख्याध्यापकाचा नंबर टाकायचा आहे किंवा जे शिक्षक त्या संदर्भातलं ज्याच्याकडे चार्ज दिलेला असेल तर त्या ठिकाणी त्या शिक्षकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. कारण की एम-डी-एमचं ॲप ज्या मोबाईल नंबरवर ॲक्टिव्हेट असेल त्या ठिकाणी तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. यानंतर आहे बँक अकाउंट इन्फॉर्मेशन, बँक खात्याबद्दल माहिती. आता हे बँक खातं कोणतं, तर आपण पोषण आहारासाठी जे खातं वापरतो तेच खातं. त्याच्या व्यतिरिक्त पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की बँक कसं दिसते, बँक व्यतिरिक्त इतर बँक, त्याच्यानंतर बँक नंबर 2, बँक नंबर 3. आता ह्या बँका ह्या वेगवेगळ्या खाते जर असतील एमडीएमच्या संदर्भामधले तरच त्याची माहिती लिहायची, नाहीतर जे एमडीएमच्या संदर्भातली जी माहिती असेल, खर्च आलेला असेल, निधी आलेला असेल, तर तोच आपल्याला सविस्तरमध्ये त्याच्यामध्ये डिटेलमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर याच्यानंतर आपण बघत आहोत की बँकेचं नाव. तर या ठिकाणी आपण बँक नंबर 1 मध्ये आपण लिहिणार आहोत की आपल्या बँकेचं नाव काय आहे. आपलं एमडीएमचं खातं ज्या बँकेमध्ये असेल त्या बँकेचीच माहिती या ठिकाणी द्यायची आहे. इतर माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची नाही. त्यानंतर अकाउंट होल्डर नेम. आता अकाउंट होल्डर नेम खात्याचं नाव बँक पासबुक प्रमाणे. आता आपलं जे खातं आहे तर या ठिकाणी एमडीएमच्या संदर्भामध्ये सदस्य व सचिव, शालेय व्यवस्थापन समिती या नावे किंवा इतर नावे काही असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे. त्यानंतर त्याचं आपलं अकाउंट नंबर पूर्ण या ठिकाणी लिहायचा आहे. अकाउंट नंबर याच्यासाठी लिहायचा आहे याच्यामध्ये की पूर्ण खाते क्रमांक शून्यासह लिहावा. म्हणजे काही खात्यांची सुरुवात शून्यासह असतात, सिंगल शून्य, डबल शून्य वगैरे. तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर IFSC कोड जो आहे तो त्या ठिकाणी खात्याचा नमूद करायचा आहे. ब्रँच नेम जे आहे शाखेची, बँकेची जी शाखा आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आता यामध्ये आपल्याला इथे एक सूचना दिलेली आहे. वरील तक्त्यामध्ये शाळेच्या बँक अकाउंटची पासबुक प्रमाणे माहिती भरायची आहे.
आता पासबुक मधली जशी माहिती असेल जशाच तशी ती लिहायची आहे. सन 2020, 21 ते 23-24 या कालावधीत योजनेसाठी वापरण्यात आलेल्या बँक खात्याचा तपशील देण्यात यावा. एकापेक्षा जास्त खाते असतील तर चालू खात्याची माहिती पहिल्या रकान्यामध्ये आणि इतर खात्याची माहिती रकाना 2 व 3 मध्ये भरण्यात यावी. आता या ठिकाणी चालू खातं म्हणजे आपलं एमडीएमचं कंटिन्यू मधलं जे खातं आहे ते. आता यानंतर आपण बघणार आहोत की कॅश बँक स्टेटमेंट किर्द बुक व्यवहार. आता आपण बघतोय की आपण जो काही खातं आपल्याला बँकेमध्ये जे काही निधी जमा झालेला आहे, अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि आपण ते एमडीएमचं वाटप पण केलेलं आहे चेकद्वारे, व्यवहाराद्वारे. तर सर्व काही बाबीची गोष्टी आपण आपल्या कॅशबुकमध्ये बँक स्टेटमेंटच्या स्टेटमेंटनुसारच आपण या ठिकाणी कॅशबुकमध्ये नोंदी भरत असतो. या ठिकाणी एक सूचना दिलेली बघा की किर्द बुक व्यवहार करते वेळेस तक्ता क्रमांक 3 ते तक्ता क्रमांक 7 साठीच्या सूचना आहेत या ठिकाणी. या ठिकाणी सांगितलेलं आहे की तक्त्याच्या सुरुवातीला कॅशबुक प्रमाणेची शिल्लक ओपनिंग बॅलन्स टाकण्यात यावी व तक्त्याचे शेवटी दिलेल्या तारखेची अखेरची शिल्लक क्लोजिंग बॅलन्स नमूद करावी. आता या ठिकाणी आपलं जे पहिलं ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं असेल तर याच्या अगोदर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. एक मिनिट. या ठिकाणी दिलेलं आहे बघा सुरुवातीलाच की ओपनिंग बॅलन्स रिलेटेड टू एमडीएम स्कीम ॲज ऑन 1 एप्रिल 2020 म्हणजे 2020 1 एप्रिल 2020 ला एमडीएम योजनेसंदर्भातली आरंभीची जी शिल्लक आहे तर ती आपल्याला या ठिकाणी मांडायची आहे. आता ती लिहिल्यानंतर आपण या ठिकाणी खाली त्यामध्ये दिलेलं बघा की तक्ता क्रमांक 3 ते 7 मध्ये किर्द बुक कॅश बुक प्रमाणे जमा डाव्या बाजूला आणि खर्च उजव्या बाजूला लिहावे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी इकडे जमा आहे आणि इकडं खर्चाची नोंद आहे. त्यानंतर आपण बघूया व्यवहाराचा प्रकार हा जमीसाठी तक्ता क्रमांक 19 मध्ये व खर्चासाठी तक्ता क्रमांक 20 मध्ये दिलेला कोडचा वापर करावा. आता या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी 1 एप्रिल 2020 एमडीएम योजनेसंदर्भातली आरंभीची शिल्लक या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा तक्ता दिलेला आहे आणि या तक्त्यामध्ये आपल्याला माहिती भरायची. पण या ठिकाणी एक लक्षात घ्यायची की या तक्त्याची माहिती भरत असताना आपल्या या 3 ते 4 किंवा किती 1, 2, 3, 4, 5 ते 6 नोंदी नाही तर आपल्या अशा अनेक नोंदी होऊ शकतात. त्यामुळं या ठिकाणी या पेजची जास्तीत जास्त प्रिंट तुम्हाला काढावी लागेल. आता तुमच्या जेवढ्या एंट्री असतील तेवढ्या तुम्हाला त्या एंट्री या ठिकाणी लिहाव्या लागतील. आता या ठिकाणी आपण 1 एप्रिल 2020 रोजी आपल्या पासबुक खात्यावरील जी काही आरंभीची रक्कम आहे सुरुवातीची तर ती या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. त्यानंतर अनुक्रमांक, ट्रान्झॅक्शन व्यवहाराचा दिनांक आणि या ठिकाणी व्यवहार प्रकार शेवटी दिलेल्या टेबल 19 प्रमाणे कोड टाकण्यात यावा. आता हा व्यवहार कशाचा आहे, पैसे कशाचे आलेले आहे, जमा कशाची झालेली आहे, तो कोणत्या कालावधीचा आहे आणि त्या ठिकाणी क्रेडिट ॲज पर बँक स्टेटमेंटच्या रिसिप्टनुसार जमा किंवा प्राप्त अनुदानाच्या नुसार या ठिकाणी ते अनुदान कशाचं प्राप्त झालेलं आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. त्यानंतर तो ट्रान्झॅक्शन कधी झालेला आहे, ते ट्रान्झॅक्शन आपलं जमा कधी झालेलं आहे आपल्याकडे ते आपल्याला या ठिकाणी सॉरी ट्रान्झॅक्शन डेट व्यवहार दिनांक या आलेल्या अनुदानाचं व्यवहार आपण नंतर कधी केलेला आहे तो खर्चामध्ये आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन यूज कोड नंबर ॲज पर टेबल नंबर 20. आता बघा या ठिकाणी टेबल नंबर 19 आणि टेबल नंबर 20. तर हा टेबल नंबर 19 जो आहे तो जमा खर्च कशाचा झालेला आहे त्या संदर्भातले कोड आहे त्या टेबलमध्ये दिलेले आहेत आणि या ठिकाणी खर्च टेबल नंबर 20 हा खर्च कसा झाला, कोणत्या योजनेखाली झाला किंवा कोणत्या कोड खाली झाला तो कोड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. नेमके 19 मध्ये आणि 20 मध्ये नेमके कोड कोणते टाकायचे. टेबल नंबर 19 आणि 20 कुठे आहेत तर आपण खाली बघणार आहोत की टेबल नंबर 19 आणि 20 त्याचे जे कोड दिलेले आहेत ते खाली आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. आता हा टेबल नंबर 19 आहे. या ठिकाणी प्राप्त अनुदान की हे धान्यादी मालासंबंधितचं अनुदान हे प्राप्त झालेलं आहे ते R01 आणि त्याचं डिटेल आहे अन्न सुरक्षा भत्त्यात आलेला आहे का किंवा धान्यादी माल शाळा स्तरावर खरेदी करण्याकरिता प्राप्त अनुदान आहे किंवा डाळी, तेल, मसाले आपण जर कोरड्या स्वरूपातील धान्यवरील प्राप्त अनुदानामधून जर घेतलं असेल तर त्या ठिकाणी हा कोड आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामधलाच जो प्राप्त झालेला निधी आहे R02 म्हणजेच प्राप्त अनुदान इंधन व भाजीपाला. आता इंधन व भाजीपाला या ठिकाणी आपण एमडीएमच्या जो काही निधी आहे तर तो दैनंदिन भाजीपाला त्याच्यानंतर इंधनासाठी वापरण्यासाठी आणि त्यासोबतच पूरक आहार जो आठवड्यातून 1 दिवस देण्यात येतो. या ठिकाणी बिस्किट असतील, खजूर असतील, राजगिरा असतील किंवा चिक्की वगैरे असेल तर या ठिकाणी तो निधी आपण तो वापरलेला आहे. तर त्या ठिकाणी हा कोड त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर RO3 ग्रँड इन्कम कुक कम हेल्पर प्राप्त अनुदान. अनुदान हे स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन आहे आणि हे प्राप्त अनुदान आहे आणि हे कुणाचं असतं की ज्यांनी आपल्याला एमडीएम वगैरे बनवलेला म्हणजे शिजवलेला आहे आणि त्यासोबत मदतनीस जे असतं ते मदत करण्यासाठी या दोघांचं हे आपल्याला अनुदान आलेलं आहे. त्याचा R03 कोड आहे. ग्रँड इन्कम हॉनोरेरियम प्राप्त अनुदान म्हणजे शिक्षक मुख्याध्यापक मानधन. आता जे एमडीएमचं काम बघतात त्यांच्यासाठी 1,000 रुपयाचं दरवर्षी अनुदान येत असतं किंवा 500 रुपये प्रमाण अनुदान जे आहे तर त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. तर ते अनुदान योजनेचं काम केल्याबाबत शिक्षकास प्राप्त होणारे जे अनुदान आहे ते R04 या कोडखाली टाकायचं आहे. त्यानंतर 5वा आहे कोड R05 प्राप्त अनुदान व्यवस्थापन संनियंत्रण योजनेच्या अंतर्गत खर्च करता.
आता या ठिकाणी व्यवस्थापन आणि संनियंत्रण जे खर्च आपल्याला जर आलेला असेल तर तोच करायचा आहे. साधील कार्यालयीन खर्च, परसबागासाठी आलेला खर्च किंवा परसबाग बनवण्यासाठी आलेलं जर अनुदान असेल किंवा बक्षिसं असतील किंवा पाककृती स्पर्धा जी तालुका स्तर, जिल्हा स्तरामध्ये जे होतात त्या संदर्भात जर आलेलं असेल अनुदान तर त्या ठिकाणी R05 या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे. ग्रँड इन्कम LPG कनेक्शनसाठी प्राप्त अनुदान, गॅस जोडणी. आता हे गॅस जोडणी अनुदान जे आहे तर आपल्याला ते एकदाच मिळालेलं आहे आणि या ठिकाणी त्याची पण नोंद आपल्याला घ्यायची आहे. ते गॅस जोडणीकरता प्राप्त झालेलं अनुदान असल्यामुळं त्याची पण आपल्याला या ठिकाणी किती प्राप्त झालेलं आहे ते R07 या कोड खाली त्या ठिकाणी आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर ग्रँड इन्कम जे आहेत युटेन्सिल्स पर्चेसेस जे आहेत प्राप्त अनुदान जे आहेत आपण त्याच्यातून जर भांडी वगैरे साहित्य खरेदी केलेलं असेल तर त्या ठिकाणी R08 शाळेस प्राप्त भांडे खरेदी अनुदान, उदाहरणार्थ ताट, चमचा, टोप, शेगडी, चाकू, जे काही साहित्य असतं MDM साठी लागणारं शिजवण्यासाठी ते जर खरेदी केलेलं असेल तर त्या ठिकाणी ग्रँड इन्कमचं जे आहे तर ती भांडी खरेदीचं जे प्राप्त अनुदान आहे ते R08 खाली लिहायचं आहे. त्यानंतर ग्रँड इन्कम जे आहे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन फूड इन डॉट एरिया म्हणजेच प्राप्त अनुदान पूरक पौष्टिक आहार दुष्काळग्रस्त भागासाठी जर दिलेला असेल तर त्या ठिकाणी महसुली विभागाने दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यातील शाळांना पौष्टिक आहारासाठी प्राप्त झालेले अनुदान. तर या ठिकाणी आपल्याकडे नाचणीचे वगैरे बिस्किटाचं जे काही योजना राबवली गेली होती तर त्या ठिकाणी त्याचं पण आपल्याला या ठिकाणी आपल्याला माहिती वगैरे द्यावी लागेल. त्यानंतर आहे इन्कम इंटरेस्ट, आपल्या खात्यामध्ये आलेलं जमा रकमेला झालेलं व्याज, आपली जमा रक्कम जी खात्यामध्ये आहे MDMच्या त्याला मिळालेलं व्याज हे R10 अंतर्गत आपल्याला या ठिकाणी त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. त्यानंतर नाविन्यपूर्ण उपक्रम जे आहे त्या ठिकाणी जर आपण आपल्याला अनुदान हे प्राप्त झालेलं आहे बघा. 2000 या ठिकाणी सांगितलेलं आहे की R11 त्याचा कोड आहे आणि 2023 पासूनच्या पुढे म्हणजेच अंडी खरेदीसाठी आपल्याला आर्थिक तरतूद करण्यात आली होती आणि आता आजपर्यंत पण ती चालू आहे आणि अंडी खरेदीसाठी जे अनुदान येतं आणि त्याच्यासोबतच जे अंडी खाणारे असतील त्यांना अंडी वाटप करण्यात येतं आणि त्यानंतर सोबतच त्याच्या केळी किंवा इतर फळे ते आणून त्या रकमेच्या बरोबरीनं आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. तर ते पूर्ण खर्च या ठिकाणी अनुदान प्राप्त झालेले जे कोड जे आहे ते प्राप्त अनुदानाचा तपशील जो आहे तो टेबल नंबर 19 मध्ये आहे आणि 20 मध्ये आहे की या ठिकाणी खर्चाचा तपशील की तो आलेला खर्च कसा खर्च केला. आता त्या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायचंय की या ठिकाणी आपण समजा ग्रँड इन्कम LPG कनेक्शन जे आहे या ठिकाणी आपल्याला यांनी R07 या ठिकाणी आपल्याला हे अनुदान प्राप्त झालेलं आहे. परंतु आता या ठिकाणी बघा की खर्च जोडणी, आता या ठिकाणी आपण बघू शकता की आपण जे काही खरेदी साठी जे अनुदान मिळालेलं आहे आपल्याला LPG कनेक्शनसाठी, तर आता आपण जोडणीकरिता खर्च केलेलं अनुदान या ठिकाणी एक आपल्याला बाब समजून घ्यायची आहे की आलेलं अनुदान त्या कोडांतर्गत खर्च झालेलं अनुदान या कोडांतर्गत ह्या कोडचा या ठिकाणी आपल्याला नक्कीच उल्लेख या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर आपण असे कोड आलेलं प्राप्त अनुदान त्याचे कोड ते कशा संदर्भात आले, खर्च केलेले आहेत आपण खर्च पण त्याच्यासाठीच करत असतो जेणेकरून ज्याच्यासाठी आलं त्यासाठी, परंतु तो कधी खर्च केला गेला आणि त्याचा कोड किती आहे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या उजव्या बाजूला लिहायचा आहे. आता आपण पुन्हा जाणार आहोत आपला आपण कोड समजून घेण्यासाठी आपण खाली त्या कोड बघण्यासाठी आलो होतो. प्रपत्र अ मध्ये आपण बघितलं की प्राथमिक माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपण बँक खात्याबद्दलची माहिती भरत आहोत. आता बँक अकाउंट इन्फॉर्मेशन, बँक खात्याबद्दल माहिती, तर आपण या ठिकाणी बँक खात्याची पण माहिती बघितलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत की इतर जे खाते असतील तर त्याची सुद्धा आपल्याला वेगळी नोंद घ्यायची आहे. परंतु मुख्य जे खातं चालू आहे त्याचीच आपल्याला कंटिन्यू मध्ये नोंद घ्यायची. इतर 2 आणि इतर 3 जर खाते असतील तर त्याची वेगळी माहिती घ्यायची आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय की आपल्याला या ठिकाणी जे काही कॉलम दिला होता टेबल नंबर 3 याची आपण माहिती बघत होतो. तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की 19 मध्ये दिलेला कोड जो जमा झालेल्या रकमा आहे त्यांची कोड या ठिकाणी आपण या ठिकाणी भरणार आहोत आणि त्यानंतर खर्च झालेले जे काही आहेत, कधी खर्च केला तो आपल्या बँक स्टेटमेंट नुसार आपण या ठिकाणी नोंदी लिहिणार आहोत आणि या ठिकाणी त्याचे कोड आपण टाकणार आहोत. तो पेमेंटचा जो व्यवहार आहे तो व्यवहार कोणत्या कालावधीचा आहे, समजा आपलं जर अनुदान असेल याचं मानधनाचं किंवा आपल्याला मदतनीसाचं मानधन असेल तर ते काय आता त्यांच्या प्रत्यक्ष खात्यामध्ये जमा होतं, पण अगोदर आपल्याला कोणत्या महिन्याचं, 2 महिन्याचं आलं, 3 महिन्याचं आलं याच्या मात्र या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की कोणत्या कालावधीचं आहे. आणि डेबिट ॲज पर बँक स्टेटमेंट, आपण बँक स्टेटमेंटमध्ये कुणाच्या नावे ते खर्च केलेले आहे त्याचीच नोंद, त्याच्याच नावाचा खर्च या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे. यानंतर आपण बघणार आहोत आपण टेबल नंबर 4. टेबल नंबर 4 मध्ये दिलेले कॅश बँक स्टेटमेंट 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 ही आरंभीची जी शिल्लक आहे ती. आता या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्यायचं की टेबल नंबर 3 मध्ये पण या ठिकाणी आपल्याला टेबल दिलेला आहे भरण्यासाठी आणि त्या ठिकाणी याच्यामध्ये टेबल 3 मध्ये शेवटचं दिलं होतं की क्लोजिंग बॅलन्स ऑन 31 मार्च 2021. 31 मार्च 2021 च्या शेवटची म्हणजे सुरुवात 1 एप्रिल 2020 ची आणि शेवट आहे 31 मार्च 2021 ची. आता या ठिकाणी
31 मार्च दिला तर 1 एप्रिल सुरू झाला, तर हा पुढचा टेबल म्हणजे हा पुढच्या वर्षीचा टेबल. या ठिकाणी आपण बघत आहोत की याच्यामधल्या जेवढ्या काही नोंदी आहेत त्याच पद्धतीने आपल्याला त्या भरायच्या आहे आणि त्या वर्षीच्या नोंदी आपल्याला या ठिकाणी जमा रक्कमा आणि खर्च रक्कमा याची आपल्याला माहिती या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर याचे पण आता सुरुवातीची या वर्षाची सुरुवातीची आरंभीची शिल्लक आणि त्यानंतर क्लोजिंग जी आहे 31 मार्च 2022 अखेरची शिल्लक या ठिकाणी आपल्याला नोंदायचं. यानंतर पुढील वर्ष सुरू होणार आहे ते म्हणजे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023. तर या पण ठिकाणी आपण बघत आहोत यांची पण आरंभीची शिल्लक आपल्याला लिहायची आहे आणि या ठिकाणी याचे जे कोड आहेत तर ते कोड आपल्याला लिहून ते सर्व खर्चाचा तपशील या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे आणि या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला शेवटचा या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की वर्षाच्या शेवटी जे काही शिल्लक राहिलेलं असेल व्याजासहित अनुदान तर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे. त्यानंतर पुढील वर्षाची त्याच पद्धतीची नोंद असून त्या ठिकाणी आपण त्याच पद्धतीची नोंद घेणार आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय आता 1 एप्रिल 2023 ची प्रारंभीची जी काही अमाऊंट असेल त्या ठिकाणी लिहायची आहे आणि मग बाकी सगळा तपशील खाली भरायचा आहे. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की टेबल क्रमांक 4 आणि 5 3, 4, 5 भरलाय आणि या ठिकाणी नंतरचा टेबल मग आपल्याला 6 नंबरचा आलेला आहे. तर 6 नंबरचा पण भरला. तर या ठिकाणी आता बघू शकतो आपण की टेबल नंबर पुढच्या पेजवर 8 आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक सूचना पण दिलेली आहे की या ठिकाणी या वर्षीच्या इंटरनल ऑडिट मधून टेबल क्रमांक 7 वगळण्यात आलेला आहे. ही गोष्ट आपण कोणते वगळलेले आहे टेबल हे काळजीपूर्वक आपण या ठिकाणी तर बघणार आहोत, परंतु त्या ठिकाणी त्यामधील ती माहिती आपल्याला या ठिकाणी पुन्हा भरण्याची गरज नाही. या अगोदरच्या आपण ऑडिटमध्ये ती माहिती भरली होती. आणि टेबल नंबर 8 मध्ये आपण भरणार आहोत की नंबर ऑफ स्टुडंट विद्यार्थ्यांची संख्या. आता ही विद्यार्थ्यांची संख्या कधी की त्या वर्षाची विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. मग ती संख्या कोणती तर त्या योजनेमध्ये आपण एमडीएमच्या अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना लाभ दिलेला आहे त्या सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांची नोंद या ठिकाणी आपल्याला संख्येमध्ये लिहायची. आता यामध्ये आपण काय काय लिहिणार आहोत बघा. भरणार आहोत विद्यार्थ्यांची डिटेलमध्ये माहिती कशी भरणार आहोत या ठिकाणी आपण बघणार आहोत की आता हे 2020-21 मध्ये या योजनेमध्ये 1ली ते 5वी जे लाभार्थी विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी ते किती आहेत या ठिकाणी या कॉलममध्ये आपण नमूद करणार आहोत आणि त्यानंतर आपण नमूद करणार आहोत की इयत्ता 6वी ते 8वीचे विद्यार्थी कोणते कोणते आहेत म्हणजे किती आहेत ते आपण या ठिकाणी या कॉलममध्ये आपण या ठिकाणी माहिती भरणार आहोत. आता यानंतर आपण बघत आहोत की नंबर ऑफ स्टुडंट कवर्ड अंडर हेल्थ चेकअप. आता या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं किती जणांचं आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ स्टुडंट कवर्ड अंडर हेल्थ चेकअप आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ वर्किंग डेज इन इयर. आता या वर्षाचं एकूण वर्षाचं कामकाज किती झालेलं आहे. त्यानंतर कार्यालयीन दिवस जे आहेत आपले एकूण पोषण आहार शिजवलेले दिवस त्या ठिकाणी आपल्याला नोंद त्याची घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नंबर ऑफ मील सर्व्ड ऑफ द होल इयर स्टँडर्ड फर्स्ट टू फिफ्थ एकूण वर्षातील एकूण ताटाची संख्या म्हणजे प्रत्येक महिन्याला किती विद्यार्थ्यांनी किती विद्यार्थी उपस्थित होते त्यांच्या किती जणांना आपण त्या ठिकाणी पोषण आहाराचा लाभ दिलेला आहे तर त्याची एकूण संख्या म्हणजेच ताटाची संख्या आणि या ठिकाणी मग होल इयर मधली जी संख्या आहे त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 1 ते 5 ची आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये त्यानंतर आता 1 ते 5 झाल्यानंतर आपल्याला नंतर पुन्हा हे दिलेलं की या ठिकाणी 6वी ते 8वीची संख्या. आता ही 6वी ते 8वीची संख्या जी आहे तर ती त्या ठिकाणी आपल्याला नमूद करायची आहे. त्यानंतर नंबर ऑफ स्नेह भोजन रिसिव्ह ड्युरिंग द इयर संबंधित वर्षात शाळेत प्राप्त झालेली स्नेह भोजनाची संख्या. या ठिकाणी काही शाळेला जर झालेली असेल तरच त्यांनी या ठिकाणी याची नोंद घ्यायची आहे आणि ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नसेल तर त्या ठिकाणी नोंद घेण्याची गरज नाहीये. त्यानंतर या ठिकाणी संबंधित वर्षात प्राप्त स्नेह भोजनाची एकूण अंदाजित रक्कम आपल्याला स्नेह भोजनासाठी जे काही अनुदान मिळालेलं असेल तर त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला त्याची रक्कम लिहायची आहे. आता या ठिकाणी असेल तर लिहायची आहे नाहीतर त्याला निरंक म्हणून सोडून द्यायचं आहे. आता यानंतर हे जे आपण आता माहिती बघितली हीच प्रत्येक वर्षाची या पद्धतीनं लिहायची आहे. म्हणजेच आता 2021-22 साठी जर लिहिलेले असेल 20-21 साठी तर 2021-22 साठी तशीच माहिती 2022-23 साठीची माहिती आणि 23-24 ची माहिती या ठिकाणी आपण या कॉलम मध्ये घेणार आहोत. त्यानंतर आपण आता वरील तक्त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या संख्येचे विवरण द्यायचे फक्त संख्या लिहायची. योजनेस पात्र विद्यार्थी संख्ये वर्षभरातील ज्या महिन्यात सर्वाधिक पटसंख्या आहे ती नोंदवावी. म्हणजे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर जून मध्ये जर सुरुवातीला काही संख्या कमी जास्त असू शकते परंतु आपल्या सरासरी विद्यार्थ्याचे लाभार्थी जे आहेत एकूण लाभार्थी जर म्हणायचे असतील समजा त्या वर्षाचे तर मग त्या ठिकाणी जी नोंद घ्यायची तर सर्वाधिक ज्या महिन्यात जे विद्यार्थी असतील ती महिन्याची आपल्याला या ठिकाणी नोंद करायची आहे आणि लाभार्थी जे आहेत प्रत्येक महिन्याची सरासरी ती वेगळी येतील. वर्षातील एकूण ताटाची संख्या वर्षभर पुरवलेल्या ताटांची बेरीज घेऊन घ्यायची. आता या ठिकाणी जूनला जेवढे असतील डिसेंबर पर्यंत जेवढे मुलं असतील तर त्या ठिकाणी जून ते आपल्या एप्रिल पर्यंत
जे काही पूर्ण मुलं असतील उपस्थित ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्याची पूर्ण वर्षातील मुलांनी पुरवलेल्या ताटांची बेरीज आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. आता या ठिकाणी एक सूचना आहे की टेबल क्रमांक 9 आणि 10 वगळण्यात आलेले आहे. आता आपण टेबल नंबर 11 या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी आर्थिक वर्ष दिलेले आहेत 2021, 21, 22, 22, 23, 23, 24. या ठिकाणी आपल्याला जो साठा नोंदवही आहे आपली, तर त्या ठिकाणी त्याचा आपल्याला या ठिकाणी आपल्याला विवरण या ठिकाणी लिहायचं आहे. आता या विवरणामध्ये आपण लिहित असताना या ठिकाणी आपण डिटेल्स ऑफ स्टॉक तांदूळ साठा विवरण या टेबल नंबर 11 मध्ये लिहिणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बघा की केंद्रीय स्वयंपाक प्रणाली अंतर्गत शाळा असल्याचे एकूण प्राप्त आहाराचे वजन किलोमध्ये. आता या ठिकाणी आपल्याला तांदूळाचं विवरण लिहायचं की तांदूळ प्राप्त किती झालेलं होतं, त्याचं वजन किती आहे ते आपल्याकडे जमा असलेल्या पावत्यावरून आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. आता या ठिकाणी आपण लिहिल्यानंतर 2020-21 त्याच पद्धतीने 21-22, 22-23, 23-24 रोजी आपल्याला या अंतर्गत जर केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली, आता केंद्रीय स्वयंपाक प्रणालीपेक्षा या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये जर आपली तुमची वैयक्तिक जर प्रणाली असेल तर या ठिकाणी तुमची वैयक्तिक माहिती लिहायची. नाहीतर बऱ्याच ठिकाणी सेंट्रलाइज्ड किचन मधून सर्व आजूबाजूच्या शाळांना पोषण आहार पुरवल्या जातो. परंतु आपल्याला जर आपली शाळा जर स्वतः म्हणण्यापेक्षा स्वतःच जर शिजून खाऊ घालत असेल आणि या ठिकाणी आपल्याला स्वयंपाकी आणि मदतनीस आपल्या शाळेवर असतील तर त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी घ्यायची. आता यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खाली लिहायचं आहे एकूण प्राप्त तांदूळ, त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला स्वयंपाकी तथा मदतनीस संख्या. आता आपल्या विद्यार्थी संख्येप्रमाणे जी काही नेमणूक केलेली संख्या असेल, जी की शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार जेवढी संख्या भरते तीच संख्या या ठिकाणी टाकायची आहे. मग त्यामध्ये 2020-21 पासून ते 23-24 पर्यंतचे दरवर्षीचे जे स्वयंपाकी तथा मदतनीस संख्या जी आहे तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला भरायचे आहे. त्यानंतरच आपण बघणार आहोत केंद्रीय स्वयंपाकघर उपलब्ध नसल्यास खालील माहिती भरावी. आता सेंट्रलाइज किचन नसेल तर खालील माहिती कोणती भरायची आपल्याला की आपल्याकडे केंद्रीय स्वयंपाकघर योजना नाही उपलब्ध नाही तर आपल्याकडे वैयक्तिक आपलं किचन शेड आपण म्हणजे वापरत असतो. या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेला साठा शिल्लक नोंद वही उपलब्ध आहे किंवा नाही, तर आहे किंवा नाही म्हणजे या ठिकाणी असणारच आहे. कारण जर पोषण आहार जर मिळत असेल तर या ठिकाणी आपल्याला ती नोंद वही उपलब्ध असणारच आहे आणि त्याची नोंदी पण आपल्याकडे उपलब्ध पाहिजे. त्यानंतर तांदूळ खर्च विवरण नोंद वही अद्ययावत आहे की नाही. आता आपल्या तांदूळाचे खर्चाच्या ज्या वह्या असतात आपल्या नोंद वही क्रमांक 1, 2, 1 ते 5 आणि 6 ते 8 साठी या ठिकाणी आपल्याकडे त्या उपलब्ध आहेत. तर अद्ययावत तांदूळ खर्च विवरण नोंद वही अद्ययावत आहे किंवा नाही या ठिकाणी आपण आहे म्हणून लिहिणारच आहोत कारण लिहावेच लागणार आहे. त्यानंतर जी नोंद आहे आरंभीची शिल्लक तांदूळ 1 एप्रिल रोजी. आता आपल्याला दरवर्षी 2020-21 मध्ये 1 एप्रिल रोजी उपलब्ध असलेला तांदूळ या ठिकाणी आपल्याला तो नोंदवायचा आहे. आता आपण त्याला या ठिकाणी नोंदवल्यानंतर त्यानंतरचं आहे की एकूण वर्षातील प्राप्त तांदूळ पुरवठादारामार्फत. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की तांदूळ पुरवठादारामार्फत तांदूळ किती उपलब्ध झालेला आहे. आता या ठिकाणी किती उपलब्ध झालाय तर त्याची आपण या ठिकाणी नोंद घेणार आहोत. त्यानंतरचं आहे की वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ जो आहे तो उसनवार, लोकसभा व इतर शाळांकडून जर आपण घेतलेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर एक लक्षात घेण्यासारखं आहे की वर्षभरातील एकूण वापरलेला तांदूळ किती आपण आता टोटल असलेला उपलब्ध असलेला तांदूळ त्या ठिकाणी आपण वापरलेला तांदूळ. आता या ठिकाणी काय होतं की आपण वापरलेला तांदूळ किंवा नष्ट केलेला तांदूळ किंवा काय तर तो वगळून वापरला किती तो वापरलेला तांदळाचा या नंतरच्या प्रत्येक वर्षाचे जे काही नोंद आहे या ठिकाणी आपल्याला त्याची करायची आहे. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येक वर्षाची माहिती भरणार आहोत. त्यानंतर वर्षभरातील एकूण उसनवारीवरील दिलेला तांदूळ आता घेतलेला असेल किंवा दिलेला असेल उसनवारी तर या ठिकाणी पुढच्या कॉलम मध्ये आपल्याला याची नोंद करायची आहे. आता यानंतर आपण बघतोय पुढचा एक जी माहिती विचारलेली आहे याच तक्त्यामधली नैसर्गिक आपत्ती अथवा इतर कारणामुळे निर्लेखित केलेला तांदूळ किलोग्रॅम मध्ये. आता निर्लेखित म्हणल्यानंतर आपल्याकडून जर काही आपल्याकडून म्हणण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीनं जर या ठिकाणी जर तांदूळ भिजलेला असेल, खराब झालेला असेल किंवा तो म्हणजे खाऊ घालण्याच्या याचा म्हणजे दर्जाचा नव्हता तर त्या ठिकाणी आपण तो नष्ट केलेला आहे. तो निर्लेखित केलेला तांदूळ किलोग्रॅम मध्ये या ठिकाणी आपल्याला माहितीमध्ये भरायचा आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक राईस अखेरची तांदूळ 31 मार्च रोजीची. आता जर 1 एप्रिल 2020 जर आपण माहिती लिहित असाल तर तिचं शेवट ही आपल्याला 31 मार्च 2021 ची या ठिकाणी शिल्लकचे तांदूळ जे आहे उपलब्ध त्या ठिकाणी आपल्याला त्याची नोंद करावी लागेल. त्यानंतर आहे की या ठिकाणी आहे पुढील मागणी नोंदविताना शाळा स्तरावरील अखर्चित तांदूळाची शिल्लक विचारात घेतली का. आता आपण बघा या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध असलेले जे काही तांदूळ आहे किंवा जे धान्यादी माल आहे
त्याच्यानंतर आपण शाळामध्ये मागणी जी नोंदवतो शाळा स्तरावरील अखर्चित तांदूळाची शिल्लक विचारात घेतली आहे का? तर या ठिकाणी हो, नाही यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. वरील तक्त्यामध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह असल्यास फक्त पहिल्या ओळी वर्षभरातील एकूण प्राप्त आहाराच्या वजनाची बेरीज लिहावी. इतर माहिती भरण्याची आवश्यकता नाही. कारण ती त्या सेंट्रलाइज किचनमधून माहिती पुरवली असल्यामुळे आपल्याला त्याची काही लिहायची गरज नाही. परंतु आपल्याकडे सेंट्रलाइज जर किचन नसेल, तर आपणच स्वतः जर स्वयंपाकी आणि मदतनीस यांची जी संख्या आहे, त्या ठिकाणी आपण वर्षभरात शिजवलेला जो काही तांदूळ आहे, त्या ठिकाणी सर्व माहिती भरणं गरजेचं आहे. जर शाळेस केंद्रीय स्वयंपाकगृहामार्फत आहार मिळत नसून शाळा स्तरावर शिजवण्यात येत असल्यास उर्वरित माहिती भरणे आवश्यक आहे. म्हणजेच आपण वरती बघितलेली पूर्ण माहिती त्या ठिकाणी द्यायची. त्या तांदूळ खर्चाचे रेकॉर्ड उपलब्ध आहे की नाही, सुरुवातीची शिल्लक, प्राप्त तांदूळ, खर्च झालेला तांदूळ, अखेरची शिल्लक आणि अखेरची शिल्लक पुढील मागणी विचारात घेतली की नाही याबद्दल माहिती भरावी. यानंतर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की टेबल क्रमांक 12 आणि 16 वगळण्यात आलेले आहे. आता 12, 13, 14, 15, 16 हे टेबल वगळण्यात आलेले आहे आणि त्यानंतरचा आता पुढचा टेबल सुरू होते टेबल नंबर 17. तर आपण आता या ठिकाणी याची माहिती आपण बघणार आहोत. आता या ठिकाणी टेबल नंबर 17 मध्ये प्राप्त अनुदान ताळमेळ आहे. तर त्या ठिकाणी आपण आता ताळमेळ आपला जो खर्च केलेला आहे आपण, तर त्या खर्चाचा जो ताळमेळ आहे या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता बघा या ठिकाणी 2020-21 मध्ये प्राप्त अनुदान जो आहे तो शासन खाती भरणा केलेली रक्कम. जर आपल्या ठिकाणी आपण काय करत असतो दरवर्षी, की आपल्याकडं प्राप्त झालेलं अनुदान हे त्याच वर्षामध्ये खर्च करणं आणि वाटप करणं अनिवार्य असतं आणि यासोबत आपल्या बँक खात्याला जर काही व्याज किंवा शिल्लक रक्कम असेल, तर त्या ठिकाणी आपण शासन खाती जर भरणा केलेली जर रक्कम असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला नोंद करता येते. टाइप ऑफ ट्रान्झॅक्शन व्यवहाराचा प्रकार शेवटी दिलेला टेबल नंबर 19 प्रमाणे टाकण्यात यावा, की तो कशा अंतर्गत आपण तो व्यवहार केलेला आहे. त्याचा कोड 19 मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर तो या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर आहे लेटर नंबर, चालन नंबर. आपण ज्या चालन नंबर नुसार आपण तो रक्कम जी परत केलेली आहे शासनाला त्याचा आपल्याला चालन नंबर वगैरे या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर त्याचा डेट ऑफ लेटर दिनांक किंवा व्यवहाराचा चलनचा जो दिनांक आहे या ठिकाणी आपल्याला तो प्रत्येक व्यवहाराचा या ठिकाणी नमूद करायचा आहे. आता या ठिकाणी बघा शासन खाती भरण्याची माहिती वरील तथ्यात चलन नंबर सहित भरावी. एका वर्षात एकापेक्षा जास्त वेळेस तर शासन खाती भरणा झाला असेल तर पुरवणीमार्फत ती माहिती सादर करावी. या ठिकाणी आपण या 17 नंबरच्या माहितीचा आपण इंटरनल ऑडिटची माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. आणि आता शेवटला आहे बघा टेबल नंबर 18. आता या टेबल नंबर 18 मध्ये डिक्लेरेशन घोषणापत्र दिलेलं आहे. आता हे घोषणापत्र या ठिकाणी मुख्याध्यापकांनी भरून द्यायचं आहे, की मी आपलं नाव, मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर मुख्याध्यापक, शाळेचं नाव, शाळेचा UDIS कोड याद्वारे घोषित करतो, की वरील नमुन्यामध्ये नोंद केलेली माहिती माझ्या सर्वोत्तम माहितीनुसार आणि शाळा स्तरावरील उपलब्ध अभिलेखानुसार खरी आणि बरोबर आहे आणि त्यात काही खोटे नमूद केलेले नाही किंवा लपलेले नाही. याची माहितीमध्ये तफावत असल्यास त्याकरिता मी सर्वस्वी जबाबदार राहीन असे स्वतःचं त्याकरिता सदरची घोषणापत्र आपण साक्षांकित आणि प्रमाणित करून द्यायचं आहे. या ठिकाणी शाळेचा जो सिक्का आहे तो त्या ठिकाणी शाळेचा सिक्का, त्याच्यानंतर दिनांक आणि मुख्याध्यापकाचा सिक्का वगैरे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून द्यायचा आहे. आता यानंतर अतिरिक्त बँक व्यवहारासाठी खालील पुरवणी तक्ता वापरावा. आता आपण बघितलं होतं, की जर काही व्यवहार जे आहेत तर त्याच्यामध्ये जर आपल्याला टाकता येत नसतील, तर मग मात्र पुरवणी तक्ता जो आहे अतिरिक्त बँक व्यवहारासाठी, तर या ठिकाणी आपल्याला व्यतिरिक्त जे काही व्यवहार आहेत, या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर अतिरिक्त प्राप्त अनुदान ताळमेळ व्यवहारासाठी खालील तक्ता वापरावा. जर त्या ठिकाणी आपल्या एंट्र्या बसत नसतील, तर त्या ठिकाणी या पेजचा वापर करून त्या ठिकाणी आपण त्या आपले नोंदी वगैरे त्यासोबत आपण त्याच तक्त्यामध्ये त्याच टेबलला जोडू शकतो आणि या पद्धतीची आपल्याला माहिती या ठिकाणी नक्कीच आपल्याला कामी येणार आहे. आणि हा इंटरनल जो सर्व्हे आपला ऑडिट जे आहे, तर त्या ठिकाणी लेखापरीक्षण जे आहे, तर त्यासाठी आपल्याला आपली जी पूर्वतयारी करायची त्याची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघितलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला हा वेब फॉर्म जो आहे मॅन्युअली भरायचा, त्यासंबंधी तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील नवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आपण बेल आयकॉन दाबून अद्ययावत या ठिकाणी अपडेट या ठिकाणी तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.